भाजप पे भारी अशा पद्धतीच्या रील्स किंवा सगळीकडे तुम्ही पोस्ट पाहत असाल सोशल मीडियावरती, टीव्हीवरती बातम्या वगैरे सगळीकडे सुरू आहेत. पण हा प्रसंग किंवा ही घटना नेमकी होती काय? तर ज्यावेळी संसदेमध्ये महिला आरक्षण विधेयक हे नामंजूर झालं, त्या विरोधात जनआक्रोश मोर्चा हा संपूर्ण देशभरात भाजपकडून काढण्यात आलाय आणि हाच एक मोर्चा, जनआक्रोश मोर्चा वरळीमध्ये म्हणजे मुंबईच्या दक्षिण भागात सुद्धा काढण्यात आला. पण या मोर्चामुळे मोठ्या प्रमाणात तिथे ट्रॅफिक झालं, वाहतूक कोंडी झाली आणि या सगळ्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. यातच एक महिला ही या मोर्चामध्ये घुसली आणि तिने थेट मंत्री गिरीश महाजन यांना इथून चालते व्हा आणि जिथे मोकळं मैदान आहे तिथे जाऊन तुम्ही मोर्चा काढा किंवा तिथे जाऊन तुम्ही तुमचं आंदोलन करा अशा पद्धतीनं बोलल्याचं दिसलं. आणि फक्त ती गिरीश महाजनांनाच बोलली का? तर तसंही नाहीये. तिने पोलिसांना सुद्धा या वाहतूक कोंडीचा जाब विचारला. त्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या महिलांना सुद्धा तिने सुनावलं. पण हे सगळं होत असताना एकीकडून कुठेतरी असंही ऐकायला आलं की तिला लवकर बाहेर काढा नाहीतर तिला मारलं जाईल किंवा ती मार खाईल. पण ज्यावेळी भाजप किंवा कोणताही पक्ष अशा पद्धतीनं महिलांच्या संदर्भातील मुद्द्यावरती मोर्चा काढतो, त्याच मोर्चामध्ये जेव्हा एखादी महिला आपली अडचण किंवा आपली भूमिका मांडण्यासाठी आवाज उठवते, तिला त्रास होत असतो, त्यावेळी अशा पद्धतीनं एखाद्या महिलेला मारण्याची भाषा किंवा तिला बाहेर काढा अशा पद्धतीने जेव्हा बोललं जातं, तेव्हा या सगळ्या ज्या काही घटना आहेत किंवा हे सगळं जे काही विधेयक आहे, महिला आरक्षण विधेयक म्हणा किंवा महिलांच्या संबंधितले मुद्दे जे उचलले जातात, त्या सगळ्याला खरंच काही अर्थ आहे का? फक्त राजकारण आहे असा प्रश्न उपस्थित होतो. पण या सगळ्या घटनेनंतर जेव्हा त्या महिलेचा मुद्दा समजून घेण्याऐवजी त्या महिलेला नेमका त्रास काय होता किंवा महिलेलाच नाही तर एकूण सगळ्याच नागरिकांना तिथल्या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या काय त्रास होता हे समजून घेण्याऐवजी हा मुद्दा बाजूला केला गेला. आणि ती महिला होती कोण, मग तिचं चारित्र्य हनन, मग एक सगळ्याच पक्षांच्या ट्रोलर स्ट्रीम तर रेडीच असतात आपल्याला माहिती आहे, मग त्या सगळ्या ट्रोलर स्ट्रीम कडून केलं झालेलं तिला ट्रोल असेल किंवा ज्या पद्धतीने चारित्र्यावर बोट ठेवलं गेलं, हे सगळे मुद्दे खरं तर पुढे आले. पण मेन मुद्दा होता तो म्हणजे वाहतूक कोंडीचा. आणि खरं तर ज्या वेळी मुंबईत म्हणा किंवा संपूर्ण राज्यभरात कुठेही मोर्चा काढायचा असतो तेव्हा आपल्याला एक परमिशन घ्यावी लागते आणि परमिशन मिळते ती काही अशी सहज मिळत नाही. त्यातही अनेक अटी असतात. ही परमिशन सशर्त असते आणि त्यातही जर आपण दक्षिण मुंबईचा विचार केला तर तिथे जर कुठल्या अशा पद्धतीची परमिशन हवी असेल, मोर्चा, आंदोलन, उपोषण कुठल्याही संदर्भातली, तर त्यासाठी आझाद मैदानात जा, तुम्हाला तिथे करायला परमिशन आहे आंदोलन, अशा पद्धतीने सांगितलं जातं. मग अशा वेळी भाजपसाठी काही वेगळा कायदा लागू आहे का की त्यांना अगदीच म्हणजे कुठल्याच शर्ती न घालता किंवा कुठल्याच अटी न घालता वाहतूक कोंडी झाली तर झाली अशा पद्धतीचं कुठलं त्यांच्यासाठी परमिशन आहे का मोर्चा काढायला, असा प्रश्न उपस्थित झालाय. कारण गिरीश महाजनांनी ज्या पद्धतीनं त्यावेळेस खरं तर संयम दाखवला तो सुद्धा खरं तर वाखाणण्याजोगा आहे. पण तरी सुद्धा मुद्दा उरतो, तो म्हणजे खरा मुद्दा काय होता, तो तर वाहतूक कोंडीचा. आणि या सगळ्या संदर्भात खरंच परमिशन घेतली होती का? जसं की गिरीश महाजनांनी सांगितलंय की आम्ही परवानगी घेतली होती, परवानगी घेऊनच आम्ही आंदोलन केलं, मोर्चा काढला. मग तरी सुद्धा परमिशन जर घेतली असेल तर जी काही झालेली वाहतूक कोंडी होती त्याला जबाबदार कोण राहणार आहे, या सगळ्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत दिव्या मराठीचे पत्रकार अतुल पेटकर सर जोडले गेले. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं ऑड इव्हन मध्ये. नमस्कार सर, मागाशी मी बोलले तसं की कुठल्याही महिलेने जर एखाद्या विषयावरती आवाज उठवला किंवा तिने भूमिका मांडली किंवा आक्रमक झाली तर ती भूमिका नेमकी का मांडली किंवा तो विषय नेमका काय होता, तो मुद्दा नेमका काय होता, हे कोणी समजून घेत नाही. जास्त तर त्यात इंटरेस्ट असतो ती महिला कोण आहे, मग तिचं पास्ट काय आहे, ती राहायला कुठे आहे, तिचं बॅकग्राऊंड काय आहे, हे सगळं केलं जातं. आणि तसंच काहीसं या प्रकरणात सुद्धा पाहायला मिळालं. तर तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं की ज्या पद्धतीने मुद्दा भरकटवला गेला ते कितपत योग्य आहे? आपण हा विषय एक समजून घेताना निदान मी जे सोशल मीडिया बघितला, सोशल मीडियावर येणाऱ्या ज्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहिल्या आणि साधारणपणे तर याच्यात एक कसं असतं की दोन टोकं होती. एक एकदम समर्थक होते खूपच, एक एकदम विरोधक होते. आता हे ठरून गेलेला हा पॅटर्नच ठरलेला आहे. खूप समर्थक असतात, खूप विरोधक असतात, काही त्यांचे ट्रोलर्स असतात, पेड ट्रोलर्स असतात, त्यांचं कामच ते असतं. आणि अलीकडे एक नवीन आहे की काही स्वयंस्फूर्त समर्थक आहेत, म्हणजे त्यांना काही पैसे दिलेले नसतात पण ते एक स्वयंस्फूर्तीने लिहित असतात. तर आता असे खूप वेगवेगळे पैलू आता हा विषय घेताना आपण काही वृत्तवाहिन्या म्हणा किंवा इतर माध्यमे मी बघितले तर ते खूप एकांगी लिहित होते. ते असं एकांगीपण निदान माध्यमांनी तरी करू दे. निदान आपण साधारण म्हणतो की आपल्यापर्यंत आलेली बातमी, आपल्यापर्यंत आलेली वार्ता ही तथ्य तपासून घेतली पाहिजे, मग लिहिलं पाहिजे. पण हे सगळ्याच प्रकरणात बघत आलो, थराद प्रकरणापासून तर परतवाडा फाईल्स पर्यंत
तर याच्यातही कसं आहे, आपण दोन बाजू आहे, की प्रत्येक प्रकरणाला गोष्टीला दोन बाजू असतातच, हेड हेड आणि टेल. पण एक लपलेली पण बाजू असते, म्हणजे जी बरोबर. आपण दाखवू शकत नाही. तर तीही जसं आता मी एक उदाहरण दिलं, की जसं रुपयावरती आपलं राजमुद्रा असते, ती 3 मुंडी असते, पण वास्तविक ती 4 बाजू आहे. 4 दिशेला 4 एवढं राज्य आहे. एक बाजू आपण रुपयावर दाखवू शकत नाही, पण ती असते ना अस्तित्वात. या बरोबर. सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतलं, तर या प्रकरणात कसं झालं, परत तेच झालं, की ती महिला तर एकदम प्रतीक होऊन गेली, नॅशनल क्रश होऊन गेली. याच्यात मूळ मुद्दा काय आहे? वाहतूक कोंडीचा. तोच बाजूला पडला. मूळ मुद्दा काय आहे, की आज एकही शहर, कुठलंही शहर असं नाही, देशातलं म्हणा, महाराष्ट्रातलं, की जिथे वाहतूक कोंडी होत नाही. अगदी क्षुल्लक कारणावरून वाहतूक कोंडी होते. 2-2, 3-3 तास होते. ती यापूर्वी मुंबईने अनुभवली, तुम्ही देखील अनुभवली असाल. मी देखील अनुभवली आहे. साधारणपणे मोठा मोर्चा असला किंवा राष्ट्रपती, पंतप्रधान अशा मोठ्या लोकांचे दौरे असले, की ही वाहतूक कोंडी होते. पण निदान तेव्हा रीतसर सूचना मिळते, माध्यमांमध्ये सूचना येतात, वाहतूक पोलिसांचं वाहतूक खातं असतं. ते सूचना देतं, की आणि अलीकडे सोशल मीडियावरही सूचना येते, की ही बरोबर. वाहतूक या दिशेने वळवण्यात आली आहे. वळवण्यात आली. हां. वाहतूक वळवण्यात येते. साधारणपणे लोकांना माहिती असतं, की आपल्याला या वेळेतून या रस्त्याने जायचं. प्रश्न असा आहे, की इथे असं झालं का? म्हणजे साधारणपणे जर एखादा तुम्हाला सभा घ्यायची आहे, मोर्चा काढायचा आहे, असं करायचं आहे, तर पोलिसांकडे अर्ज करावा लागतो परवानगीचा. या प्रकरणात तो अर्ज केला होता का? तो कधी केला? तो कोणी केला? त्याला पोलिसांनी परवानगी कधी दिली? म्हणजे साधारणपणे आता आपण बघितलं, 21 तारखेला हा मोर्चा निघाला. तर तुम्ही अर्ज कधी केला? 18 ला केला असं समजलं. सत्ताधारी आहे तर चला लवकर तुम्हाला वेगवान पोलिसांनी हालचाल केली. पण मग वाहतूक वळवली होती का? मोर्चा किती तास होता? कोणत्या मार्गाने जाणार होता? त्याचा रूट काय होता? मग तो आणि दिलेल्या वेळेतच तो संपला का? हे पाहणं पोलिसांच्या वाहतूक शाखेचं काम आहे. तुम्ही वाहतूक वळवली होती, तशी सूचना लोकांना दिली होती का? असे अनेक प्रश्न मग या निमित्तानं उपस्थित होतात. हा मूळ प्रश्न आहे त्याच्यातला. तर तो राहिला बाजूला आणि तिची संबंधित जी कुठली महिला असेल, ती जणू काही राणी दुर्गाच झाली बा आता, आणि तिने तिने बा अशा परत तऱ्हेच्या बातम्या येत आहे, की तिने कसं झापलं बा महाजनांना, हं. महाजन कसे हतप्रभ होऊन गेले, आणि तिने इंग्लिशमध्ये झापलं, महाजनांना इंग्लिश नव्हतं बोलता येत. असं अरे काय चालवलं तुम्ही? म्हणजे तुम्ही त्यांच्या संयमाचं कौतुक करायला पाहिजे. बरोबर. त्यांनी त्यांनी लक्षात घ्या, ते मंत्री होते. त्यांनी इशारा, तिथे काय महिला पोलीस नव्हत्या का? होत्या ना. होतं. मग त्यांनी इशारा केला असता, तर तिला न्यायला असं काही नाही. आणि परत त्यांनी फारच नुकसान झालं असतं. सरकारचं असंही काही नाही ना. पण त्यांनी अ, संयम ठेवला, तिचं ऐकून घेतलं तरी सुद्धा. हं, हं. हे कोणी लक्षातच घेत नाही. बरोबर आहे. पण सर जेव्हा ह्या सगळ्या घटना किंवा ही सगळी घटना घडली त्यानंतर भाजपचेही काही काय म्हणू शकतो आपण ट्रोलर्स म्हणू शकतो खरं तर ते कारण की असतात पक्षाकडून प्रत्येक पक्षाकडून हे हां. काम सुरू असतंच. आपण इतक्या वर्ष पाहतोय आता मीडियामध्ये हे सगळं. पण जेव्हा अशा सगळ्या पद्धतीने पक्षांचे आहेत. सगळ्या तेच म्हटलं सगळ्या पक्षाचे हं, असतात हे खरं तर ट्रोलर्स आणि हे सगळे सेल वगैरे जे असतं. पण हं. पण या सगळ्यामध्ये जेव्हा आपण पाहतो की एखाद्या महिलेने जर तिने हे पण सांगितलं कारण त्या दरम्यान की माझ्या मुलाची शाळा सुटलीये, मी आई आहे आणि माझा मुलगा आता वाहतूक कोंडीमध्ये अडकलाय म्हणून मी बोलतीये. पण जेव्हा अशा पद्धतीनं महिलांच्या प्रॉब्लेम्सकडे किंवा महिलांच्या अशा पद्धतीच्या अडचणींकडे दुर्लक्ष करून त्या त्या महिलेच्या चारित्र्यावर जेव्हा बोट ठेवलं जातं तेव्हा महिलेने म्हणजे असे प्रश्न उचलू नयेत का समाजामध्ये किंवा रस्त्यावरचे असे साधे प्रश्न आहेत हे वाहतूक कोंडी वगैरे या सगळ्यावर बोलू नये का महिलांनी असाही प्रश्न पडतो मग परत. नाही, 2 गोष्टी आहे, की वाहतूक कोंडी हा फक्त त्या महिलेशी संबंधित प्रश्न होता का? तो नाही. प्रत्येकाशी संबंधित आहे ना. माझ्याशी, तुमच्याशी, आपल्या रोजच्या जीवनातला प्रश्न आहे तो. मूळ प्रश्न हे आपण समजून घेऊ, की तिचा मुलगा होता, तो अडकला होता, तिला जायला वेळ झाला, हे सगळं मान्यच आहे. पण तिथे ज्या पद्धतीने जे सादरीकरण करण्यात येत आहे ना, माझं म्हणणं ते, आणि हे काही तिच्याच वाट्याला येतच नाही. समजा तिच्या जागी एखादा माणूस असता, तुम्ही विचार करा.
तर त्याला मारहाण झाली असती, होऊ शकली असती, किंवा त्याला बाजूला केलं असतं एखाद्या वेळेस. आणि असं काही नाही, माणसाच्या बाबतीत हे चारित्र्यहनन होतच ना. आपला तो ऍक्टर कोण, चिन्मय मंडलेकर, त्याला तुम्ही बघा ना, त्यांनी त्याच्या मुलाचं नाव काहीतरी एक असं मुस्लिम टाईप ठेवलेलं आहे. त्याला किती ट्रोल केलं प्रचंड. शेवटी तो म्हणे मी याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिकाच करणार नाही, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली होती समाज माध्यमावर. त्याच्यामुळे ट्रोल फक्त माणूसच होतो असं नाही, पण या प्रकरणामध्ये आणि इथून यापुढे कोणत्याही प्रकरणामध्ये हे जे ट्रोलर्स आहे, जे पेड ट्रोलर्स आहे, त्यांनी कृपया अशा पद्धतीचं चारित्र्यहनन करू नये. म्हणजे मी बघितलं सोशल मीडियावर की जणू काही बा त्या महिलेने असा अपराध केला की जणू काही तिला माफच. आणि मग ते हे जे चारित्र्यहनन अलीकडे जो होतं वारंवार, ते महिला असो पुरुष असो, पुरुषाला चारित्र्य नसतं असं कोणी सांगितलं? तर असं बरोबर. काही नसतं ना. मग तर असं होऊ नये. म्हणजे माझं म्हणणं आहे, ही जी पूर्वी जो एक समंजसपणा होता, म्हणजे आता मी गेली 30 वर्ष झाले पत्रकारितेत आहोत. असे प्रकार झाले किंवा आपण जे अनेक जुने उदाहरणं देतो की यशवंतराव चव्हाणांपासून, किंवा यशवंतराव चव्हाणांना निपुत्रिक म्हटलं होतं आचार्य अत्रेंनी. बरोबर. त्यांना हो. माहित नव्हतं, कारण माहित नव्हतं त्यांना. तर हो. आचार्य ते नंतर मग चव्हाण यांनी एक दिवस ते प्रकरण झालं, ते माफी पण मराठ्यातून मागितली. लिहिलं. हा, ते घरी नाही, त्यांनी घरी बोलावलं आचार्य अत्रेंना चहा. मग त्यांना सांगितलं की बा एका स्वातंत्र्य लढ्यामध्ये हिला हे पार हो. त्याच्यात ही आणि म्हणून ही मी निपुत्रिक आहे. तर आचार्य अत्रेंनी तिच्या तिथे माफी मागितली. तर हा जो एक समंजसपणा होता, आणि सुसंस्कृतपणा होता, ती सहनशीलताच राजकारणातली राहिली नाही. आता कसं आहे की आता खूप लवकर वैयक्तिक पातळीवर येऊन जातात लोक. ते फार बरोबर. चुकीचं आहे, तसं होऊ नये. दोन्ही बाजूने म्हणजे दोन्ही बाजूनी असं होऊच नाही खरं म्हणजे. आता त्या महिलेचं चारित्र्यहनन करण्याची गरजच नाही ना तुम्हाला. तर अरे ती कशी आहे, ती काय करते, तिने काय अपराध थोडी केला काय. तिने योग्य व्यथा मांडली. अरे तुमच्या मोर्चामुळे कदाचित होऊ शकते तुम्ही पूर्वसूचना दिली नसल, सांगितलं नसेल, त्याच्यामुळे असं झालं असेल ना. तर ज्या पद्धतीने सोशल मीडिया वागून राहिला, ट्रोलर्स वागून राहिले, ते चुकीचं आहे. असं होऊ नये कोणा. मग याचा अर्थ मग कोणी बोलायचं नाही का? म्हणजे सरकार असं मग ही अघोषित आहे का? म्हणजे ऑन पेपर काही नाही, पण मग तुम्ही आमच्या विरोधात बोलाल तर आम्ही तुम्हाला सहन करणार नाही, आम्ही तुमचं चारित्र्यहनन करू. हे बरोबर नाही ना, हे चुकीचं आहे. अ, सर, यामध्ये फक्त भाजपच्या मंत्र्यांना किंवा भाजपच्या नेत्यांना ती महिला किंवा ती संबंधित ज्या कोणी त्याच्यावरती प्रतिक्रिया दिल्या ते सगळेजण बोलले असं म्हटलं गेलं. पण यामध्ये विरोधकांची सुद्धा ही जबाबदारी आहे ना, कारण की विरोधक सुद्धा एकीकडे म्हणतायत की बाईने हकललं किंवा बाईने त्यांना बोललं वगैरे अशा पद्धतीने. पण जेव्हा वाहतूक कोणती किंवा सामाजिक मुद्दा असतो, जेव्हा रस्त्यावरचा एखादा मुद्दा असतो, तेव्हा फक्त सत्ताधारी पक्षांचाच तो मुद्दा आहे किंवा तेच जबाबदार आहेत असं थोडी आहे. जरी मोर्चा त्यांचा असेल तरी याच्यावरती तोडगा किंवा हे सगळं का होतंय याच्यावरती मार्ग काढायला ते सुद्धा आवाज उठवू शकतात ना. मग त्यांनी फक्त भाजपच्या नेत्यांना कशा पद्धतीने त्या महिलेने बोललं वगैरे हेच फक्त दाखवून देण्याचा प्रयत्न केला विरोधकांनी सुद्धा. मी तेच सांगतो आहे की मी जे अजूनही बघतो आहे सोशल मीडियावर, फेसबुक पासून सर्वीकडे सरळ सरळ दोन गट पडलेले आहे. एक पूर्ण समर्थन करतो आहे, एक पूर्ण विरोध. अरे हे दोन टोकं नको ना. तुम्ही कुठेतरी जसं आता हे कसं असतं, जात्यातले सुपातले जात्यात असं असतं ना. आज म्हणजे आजचे सत्ताधारी उद्या, आज जे सत्ताधारी आहे ते कालपर्यंत विरोधक होतेच ना, किंवा जे आज बरोबर. जे सत्ताधारी होते ते आज विरोधक आहे. कदाचित होऊ शकते आजचे विरोधक उद्या 5 वर्षांनी 10 वर्षांनी सत्तेत येतील. त्याच्यामुळे आलटून पालटून तुम्हीच येणार. त्याच्यामुळे कसं आहे की आता तुम्हाला संधी मिळाली म्हणून तुम्ही तोंडसूक घेणं हे बरोबर नाही ना. अरे विरोधक म्हणजे काय, तुमची विरोधक हा हत्तीवर जसा माहूत ठेवतो ना, अंकुश असतो त्या माहुताचा, तसं विरोधक आहे. तुमचा सरकारवर अंकुश हवा, तुम्ही ते करतच नाही ना. तुमची पण जबाबदारी आहे सरकारला मग मदत करणे या सर्व गोष्टी. वाहतूक कोंडीत विरोधक अडकत नाही का? आणि नंतर महाजनांनी किंवा यांनी सांगितलं की ठीक आहे, पुढे आम्ही काळजी घेऊ की बा तुम्हाला माहित आहे की पंतप्रधान मोदींचा एक व्हिडिओ जो व्हायरल झाला हो, की ते मी तेच उल्लेख स्वतः करणार एका होते. एका अँब्युलन्सला ते रस्ता दाखवून राहिले. रस्ता दिला होता. तर त्यांनी एक आदर्शातून कृतीतून उदाहरण घालून दिलं ना पक्षाच्या नेत्यांना. ते तर पंतप्रधान होते.
मग तरी त्यांनी अँब्युलन्सला नाही बा, अँब्युलन्स महत्वाची आहे, त्यांनी वाट करून दिली. तर मग आता त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी निदान हे तर शिकाव आपल्या सर्वोच्च आदर्शाकडून, की ते कृतीतून तुम्हाला आदर्श घालून देत आहे, तर तो कुठे गेला? आणि मुळामध्ये आज मी मगाशी जो उल्लेख केला रे, याच्यात काय होतं, मूळ मुद्दाच बाजूला राहत आहे. मूळ मुद्दा आहे बरोबर. वाहतूक कोंडी. ती कुठल्याही नागपूर बघत बघा, अतिशय क्षुल्लक कारणावरून वाहतूक कोंडी होते, क्षुल्लक कारणावरून. आणि मला सांगा ना, नागरिक म्हणून तुम्ही किंवा मी, आपण किती जबाबदारीने वागतो हे तर सांगा. आपण सिग्नल बरोबर. जम्प नाही करत. कोण आज कर- मी सांगतो, थांबायला फुरसतच नाही, वेळच नाही लोकांना. आपला सिग्नल लागलेला नसताना लोक अर्ध्यात येऊन जातात. मग समजी जायचं कसं भाऊ? तर म्हणजे वाहतुकीचे नियम पालन करणं, हेल्मेट घाल, हे आपलंही काम आहे ना. साध्या साध्या गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी आहेत ज्या लक्षात नाही, ठेवाव्या. आणि नाही, म्हणजे आश्चर्य असं वाटतं मला आश्चर्य काय वाटतं, छोट्या छोट्या गोष्टी आहे. म्हणजे तुम्ही किंवा मी कोणी, आपण जेव्हा विदेशात जातो तर पहिले त्यांचं मॅन्युअल मिळतं ना आपल्याला, की तुम्हाला या होय. देशात कसं राहायचं आहे. तर जो माणूस आपल्या भारतीय विमानतळावर असताना तिथेच पान खाऊन थुंकतो, तो त्या देशात गेल्यावर कशी त्याच्यात काय करायचं? नियम का नाही, तिथे नियमाचं कसं कठोरतेनं पालन करतो, आणि आल्यावर त्या देशाचं गुणगान करतो, आणि आपल्या देशात उतरला की पट्टीला थुंकतो. अरे भाऊ, मग हा देश तुझा नाही आहे का? मग तुझे नियम, मग या देशाचे नियम का नाही पालन करायचे? बरोबर. इथले पालन नाही. इथं आल्यावर मी सिग्नल तोडील, मी कसंही करील, मी कसंही राहील, मी वाहतूक पोलिसाला चिरीमिरी देईल, याला अर्थ नाही काही. दोन्ही शेवटी वाहतूक कोंडी आहे हे मान्यच, की हे पोलिसांचं काम आहे, पोलिसांचं वाहतूक विभागाचं काम आहे. परवानगी देताना पोलिसांनी तपासून घेतलं पाहिजे, आणि म्हणजे सर्वांना समान. पण परत तुम्ही जसं म्हणालात ना, की ही विरोधकांचीही तितकीच जबाबदारी आहे, की हा ते ट्रोलर्सला मी शेणखिळी म्हणतो. ते काय, ते आपले त्यांचं काम करतात, ते त्यांचं कामच आहे, ते पेड आहे. ते तर पण त्यांना देखील माझं म्हणणं, रामभाऊ माळगी प्रबोधिनी आहे आता भाजपची, तिथं ट्रेनिंग दिलं पाहिजे भाजपच्या ट्रोलर्सला, की बाबा रे, मोर्चा होता नारी शक्ती वंदनसाठी, महिला विधेयकासाठी, तर तुम्ही एका महिलेचं चरित्र हनन करता. हे की चुकीचं आहे ना. कसं होईल याच्यानी? बरं, तुम्ही पण मातृशक्ती म्हणता, तुम्ही स्त्री या शक्ती म्हणता, मग अशी कसं होईल? या सगळ्यानंतर सर, जेव्हा गिरीश महाजनांनी परमिशन घेतली, गिरीश महाजनच नाही थेट, पण जेव्हा भाजप पक्षाकडून असा मोर्चा निघतो तेव्हा त्यांनी परमिशन जर घेतली असेल, तरी परमिशन घेताना अटी असतातच काही, सशर्त परमिशन मिळते कोणत्याही मोर्चासाठी, आणि ते तर दक्षिण मुंबईमध्ये तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्याबद्दल. मग जेव्हा त्यामध्ये अटी असतात की तुम्हाला परवानगी मिळाली आहे पण तुम्ही वाहतूक कोंडी होणार नाही याची जबाबदारी घ्यावी. जर महाजन म्हणत असतील की परवानगी घेतली होती, पण जर तिथे चित्र असं आहे की वाहतूक कोंडी मात्र झाली होती तरी सुद्धा, मग त्या अशा वेळेस आता काय कारवाई किंवा काय निर्णय होईल पुढे जाऊन? कारण की हे प्रकरण कशा पद्धतीने तापलंय किंवा कशा पद्धतीने चर्चेत आलंय हे तर आपण सगळेच पाहतोय. मग आता काही कारवाई होणार किंवा काय ऍक्शन घेतली जाईल याच्यावरती? काहीच नाही. तुम्ही मला सांगा ना, तुम्ही मला सांगा, या देशात कुठल्या प्रकरणात कधी काही झालं का? तुम्ही सांगा ना मला. तुमचा अनुभव काय सांगा ना पत्रकारितेतला. कुठलं प्रकरण शेवटापर्यंत गेलाय कधी? खराब प्रकरण काही होणार नाही, मी आताच सांगतो. कुठल्याच हा एक ट्रेंड असतो, 8-10 दिवस, 15 दिवस, महिना, सरकार ठरवतं कुठलं प्रकरण किती दिवस चालवायचं. आणि त्या निमित्तानं आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये स्लॅक सीझन असतो माध्यमांसाठी, तर त्यांनाही काही ना काही तोंडी लावायला पाहिजे असते, तर ते चालू. मला सांगा ना, तुम्ही मला लॉजिकल एंडला या देशातलं कुठलं प्रकरण गेलं हे तर सांगा. मी आताच कोणतंच सांगतो नाही. मी सांगतो, आताच लिहून घ्या, खरंच प्रकरणात काही होणार नाही. नाही, परतवाडा फाईल्स मध्ये काही होणार नाही. अजून तर काहीच नाही. हा, टीसीएस तुम्ही प्रकरणात पण अजून शोध सुरू आहे. नाही झालं म्हणजे ना, अनेक प्रकरण आहेत अशी. अनेक आहे, काहीच होणार नाही. 4-8 दिवस, 15 दिवस चालेल, फार झालं तो खरंय. पावसाळा लागेपर्यंत चालेल. पावसाळा लागला की शेअरचे भाव वधारतात, शेअर बाजार उसळी मारतो, लोकांना विषय मिळतात, आणि मग हे प्रकरण मग काही होणार नाही कुठल्या प्रकरणात. प्रश्न तोच आहे की मला तेच म्हणायचं आहे की सरकार आजकाल सरकारची एक छान एक नवीन ट्रेंड सरकारमध्ये आला आहे. काही झालं की
एक तर SIT स्थापन होते आणि दुसरं असं की नाहीतर मग ते एक नवीन कोणतं ऑडिट करू आम्ही. म्हणजे ऑडिट करू. हो. सावित्री नदीचा पूल पडला, राज्यातल्या पुलांचा स्ट्रक्चरल ऑडिट करू. स्ट्रक्चरल अबू ऑडिट. हा झालं का ते? नाही झालं. आमच्या भंडाऱ्याला 19 नवजात बालकं होरपळून मेली. त्या न्यू बॉर्न बेबीज. हो. तेव्हा देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता होते. उद्धव ठाकरेंनी घोषणा केली सर्व सरकारी रुग्णालयांचं ऑडिट करू, सुरक्षा. आता परत नाशिकला एकाच कुटुंबातले 9 जण त्या विहिरीला कठडा विहिरीत पडली. 9 जण दिले. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं अशा सगळ्या राज्यातल्या विहिरींचं ऑडिट करू. कुठं करू, कधी करू, त्याची डेडलाईन काय, कधी जाहीर होणार? जोपर्यंत दुसरे 9-10 लोक मरत नाही तो काहीच होणार नाही. लोकांना दिलासा देणे आणि कोणी गेलं की तुमच्या माझ्या खिशातले करातून जे पैसे जमा होतात ते खिरातीसारखे पैसे वाटणे. केंद्र सरकार 2 लाख देतं, राज्य सरकार 5 लाख देतं, 7 लाख दिले की यांची जबाबदारी संपते. पण सर आपण जेव्हा मुंबईच्या मोर्चाबद्दल जर म्हणजे आपण बोलतोय तर जेव्हा मी मागे उल्लेख केला की अनेक मुंबईमध्ये जर विशेषतः दक्षिण मुंबईमधला विचार करता परवानगी घ्यावी लागते आणि मोस्टली ती परवानगी मिळत नाही रस्त्यावरती मोर्चे करायला, असं माझं तरी आतापर्यंतचं ऑब्झर्वेशन आहे. कारण अनेकदा मोर्चे झाले ते आझाद मैदान वगैरे इथे आंदोलनाला उपोषणाला बसतात लोक. मग भाजपसाठी काही वेगळा कायदा आहे का? भाजपला एवढा मोठा मोर्चा काढणं कसं शक्य झालं? कशा पद्धतीने परमिशन मिळाली असेल त्यांना? कारण की परमिशन मिळाली नाही मिळाली हा वेगळा मुद्दा आहे, पण जर महाजन म्हणतात परवानगी मिळाली तर आपण त्यांच्यानुसार चालू आहे. जर परमिशन मिळाली असेल तर भाजप काही वेगळा कोणता पक्ष आहे का की त्यांना वेगळे कायदे लागू होतात? ज्या पद्धतीने परमिशन मिळाली तर मग कदाचित वेगळा असेल. ते म्हणतात ना मिळाली. तर मला सांगा, मला काय म्हणायचं आहे, एरवी आम्ही जर अर्ज केला किंवा एखाद्या संघटनेने अर्ज केला तर शक्यतोवर पोलीस परवानगीच देत नाही देत. त्याला. जरी दिली तरी ती मागाशी सांगितल्याप्रमाणे सशर्त परवानगी असते. अशी कोणती नसते की तुम्ही रस्ते अडवा, तुम्ही दंडेलशाही करा किंवा तुम्ही पाहिजे तसं चला. नाही, सशर्तच असते कुठलीही हो. परवानगी. आणि आयोजकांवर त्याची जबाबदारी असते. आणि समजा त्या मोर्चात काही सार्वजनिक मालमत्तेचं नासधूस झाली तर त्याची भरपाई करून देणे ही आयोजकांची जबाबदारी असते. या मोर्चात तसं काही झालं नाही. फक्त एक वाहतूक कोंडी झाली, तो एक मनस्ताप झाला. पण मग आता तसं पाहिलं तर कायद्याने त्याची जबाबदारी आयोजकांवर आहे. तर आयोजक मग प्रदेश भाजप कार्यालय होतं का, मुंबई भाजप कार्यालय होतं का, कोण होतं? शेवटी कोणाला द्यावं लागतं ना नाव तिथे. तर मग कोणी परमिशन काढली? आणि होऊ शकते, मी म्हटलं की सरकार आहे, मायबाप भाजप सत्ताधारी पक्ष आहे, तर त्यांना खूप अशा वेळी पोलीस खूप वेगाने हालचाल करतात. म्हणजे खूप कमालीची तत्परता येते पोलीस यंत्रणेत. ती झाली असेल, मिळाली असेल. पण मग हे सर्व परत तेच होतो. पण इतक्या कमी वेळात तुम्ही नोटीस दिली का, वाहतूक वळवली का, लोकांना सांगितलं का की बाबा रे मोर्चा किती तास होता, 1 तास, 2 तास, 3 तास, तो तेवढाच वेळ निघाला का? मग हे अनेक प्रश्न आहे. आणि मूळ प्रश्न तोच आहे. आता मी तुम्हाला सांगतो की आता समजा हे प्रकरण तर जाऊन हे संपलं असं समजा. आता कोस्टल रोडला रोज वाहतूक कोंडी संपली का? नाही संपली ना, ती तशीच आहे. आता ती मर्सिडीज वाली जी बाई आहे, समजा आता ती उद्या परवा वाहतूक कोंडीत अडकली, तिला नाही जाता आलं, तर ती कोणाला शिव्या दिला आता? कोणत्या महाजनला ती? हे सांगतं ना, कोणत्या महाजनला शिव्या देईल ती? आता जर अडकली, समजा ती 2 तास अडकली असं समजा, तेव्हा आपण म्हणू की आपलं किंवा तिचं सुदैव की तिथं नेते उपस्थित होते आणि तिला ते थेट बोलता आलं नाही. तर इतर वेळेस तर कोणाचा आवाज तिथपर्यंत पोहोचणारही नाही, पोहोचतही नाही तो. असं इथून पुढे तर ते शक्य आहे असं वाटतही नाही. चढफडण्याशिवाय माणूस काही करू शकत नाही. सरकारला बसल्या जागेवर शिव्या देणे, मनातल्या मनात चढफडण्याशिवाय. योगायोगानं ती तिथे होती, तिला संधी मिळाली. आणि त्याच्यात महाजनांची कौतुकास्पद संयम आहे. त्यांची योग्य भूमिका होती. एक ती महिला होती, त्यांनी महिलांचा सन्मान केला, तिचं ऐकून घेतलं, तिला काही ठीक आहे बाबा असं तसं जे काय ते, आणि त्यांची भूमिका योग्यच होती. पण त्याच्यामुळे हा प्रश्न खूप तीव्रतेने समोर आला. फक्त आता याचा एक सकारात्मक उपयोग झाला पाहिजे.
आणि तुमच्या माझ्या वाट्यालाही तुम्ही घरून निघाल्यावर जी वाहतूक कोंडी येते ती आली नाही पाहिजे. सरकारने याच्यावर उपाय शोधला पाहिजे. कोणतंही शहर असू द्या, लहानात लहान का ना, पण वाहतूक कोंडीसाठी सगळीकडेच वाढली आहे. नाही मी सांग, तुम्ही नागपुरात या, एकही रोड असा नाही जिथे संध्याकाळी किंवा वाहतूक, मूळ मुद्दा आहे वाहतूक कोंडीचा, ती नाही झाली पाहिजे. लोकांना सहजतेनं जाता आलं पाहिजे आणि हाच याच्यावरची खरा उपाय आहे. ते जाऊ द्या, त्या महिलेचं झालं, तो मुद्दा समोर आला, या निमित्तानं एक चांगला मुद्दा समोर आला चर्चेचा. ती महिला काही खूप दुर्गा नाही आहे, ठीक आहे, तिने मुद्दा मांडला. वाहतूक कोंडी माणसांसाठी पण असते, महिलांसाठी पण असते, सगळ्यांना सारखाच त्रास होतो. असंही नाही की त्याच्यात एखाद्या माणसाचा मुलगा अडकला नसेल शाळेत. पण ठीक आहे, आता तिने जे बोलली ते केलं, पण याच्यावरून तिचं चारित्र्य हनन होऊ नये. महिला म्हणून तिला, प्रत्येकालाच आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, तो मिळाला पाहिजे. फक्त अलीकडे जी असहिष्णुता वाढली आणि कोणी एखादा मुद्दा मांडला तर त्याला ज्या पद्धतीने ट्रोल केलं जातं, कदाचित असं होऊ शकतं की आता आपला हा जो एपिसोड आहे जो आपण केला, तर कदाचित काही लोक मला, काही शेणकिडी मलाही ट्रोल करतील. याला काय समजते? आपल्यासाठी ते रोजचं आहे पण सर मीडियावाले आपल्यासाठी रोजचं आहे ते. आता रोजचं आहे. कदाचित तुम्हाला आपल्याला ट्रोल करतील काही लोक, यांना काय समजते वगैरे वगैरे. पण सर राहिला मुद्दा हाच की ज्या पद्धतीनं या महिलेने आवाज उठवला आणि त्यानंतर तिचा मुद्दा लक्षात घेण्यापेक्षा किंवा जो काही तो घडलेला प्रसंग आहे त्यावर काय नेमकं घडलं होतं हे सगळं लक्षात घेण्यापेक्षा तो मुद्दा भरकटवला गेला आणि तिच्या चारित्र्यावर थेट बोट ठेवलं गेलं. मग ते ट्रोलर्स असतील किंवा मग इतर नेते असतील, राजकीय पक्ष असतील, सगळेच संघटना वगैरे या सगळ्यांनी. पण खरं तर हा मुद्दा किंवा हा खरं तर जो प्रश्न आहे वाहतूक कोंडीचा म्हणा किंवा एखाद्या राजकीय पक्षाला अशा पद्धतीनं परमिशन कशी मिळते आणि जर मिळाली तर त्यांनी त्यांच्यामुळे झालेली वाहतूक कोंडी जी आहे त्याच्यावरती काय कारवाई होणार वगैरे हे सगळे मुद्दे पुन्हा उपस्थित राहतात. पण पाहावं लागेल की या सगळ्या संदर्भात काय पुढे घडतं किंवा काय ऍक्शन घेतली जाते आणि खरंच महाजनांनी परमिशन घेतली होती का हे सुद्धा समोर येते का हे पाहावं लागेल. पण या संपूर्ण चर्चेसाठी आणि तुम्ही दिलेल्या वेळासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.